आता अजितदादा असतील किंवा शिंदेसाहेब असतील, या दोघांसोबत मी दीर्घकाळ काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, किंवा एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे. सो फार काही त्याच्यात अडचणी आहेत असं मला वाटत नाही. ते सगळं म्हणजे माध्यमाचीच निर्मिती असते का, की ते रागावलेत, रुसलेत, बैठकीला नाही आले? उदाहरण सांगतो की काल बैठक होती. काल बैठकीच्या आधी मला शिंदे साहेबांचा फोन आला की वहिनींच्या काही टेस्ट करायच्या आहेत, त्याच्यामुळे मला उशीर होईल, तर मी उशीर येण्यापेक्षा या बैठकीला अनुपस्थित राहिलो चालेल. म्हटलं काय हरकत नाही. ते अनुपस्थित राहिले. तर ते अनुपस्थित राहिल्याबरोबर न्यूज चालल्या, शिंदेसाहेब नाराज. आता मी बघा, गमतीचा भाग आहे, पण साधारणपणे शिंदेसाहेबांचा चेहरा गंभीर असतो. तुम्ही 90% जर बघितलं तर शिंदेसाहेबांचा चेहरा गंभीर असतो. आता तो आधी मुख्यमंत्री असतानाही गंभीर होता, आताही तो गंभीर आहे. पण आता तेच फोटो त्यांचे दाखवून हसतच नाहीत, हे नाराजच आहेत, असं रोज चालतं. आता काय करावं त्यांनी? हा प्रश्नच आहे ना. त्यांना मी सांगावं लागेल की तुम्ही आता असं चेहऱ्यात असं काहीतरी लावून घ्या हसण्याचं. तर शक्य नाही. प्रत्येकाची एक आपली पद्धत असते, कार्यपद्धती असते, प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते. तशी त्यांची एक धीरगंभीर पर्सनॅलिटी आहे. आणि शिवसेनेत असूनही धीरगंभीर राहिले हा एक महत्त्वाचा भाग आहेच ना, त्यांचं यश आहेच ना. तर त्याच्यामुळे तो राजकारण हा मुद्दा काही दुर्दैवाने टाळता येत नाही.